मित्रांनो, आपल्याकडे एक म्हण आहे बघा. एका साईडला म्हणजे ते आपल्याकडे एक मेंटॅलिटी आहे पर्टिक्युलर. एका साईडला मेंढर गेले की बस त्याच साईडला सगळेजण जातात. मित्रांनो, यालाच तोड करण्यासाठी साधा, सरळ आणि एकदम सोपं मला सांगा, आपला मेन मुद्दा जो आहे तो म्हणजे नोकरीचा. आपल्याला नोकरी मिळवणं हे आवश्यक आहे आणि नोकरी मिळवण्यासाठी मग ती नोकरी कशा पद्धतीची आहे, गव्हर्नमेंट आहे का, त्यातल्या त्यात ती जर सेंट्रल गव्हर्नमेंटची असेल तर मग अजूनच फायदा. बऱ्याचदा आपण बघतो की अशा काही नोकरी येतात की ज्या नोकर भरतीमध्ये जर आपण साधारण बघितलं तर बऱ्याचशा अशा नोकर भरती आहेत की ज्या नोकर भरती बऱ्याच लोकांना माहिती नसतात. गुपचूप आलेली वॅकन्सी म्हणू शकतो आपण. मग अशा वॅकन्सीकडे आपण विशेष करून लक्ष दिलं पाहिजे मित्रांनो, आणि अशा फॉर्मला आपण अप्लाय केलं पाहिजे. आपल्या बऱ्याचशा स्टुडंट पैकी बऱ्याच लोकांना जे आहे तर माहिती असलेले कॉमन जे माहिती आहे ते सगळेजण तिकडेच जातात. अशा वेळेस आपली राईट टाइम, राईट एंट्री जर आपण एखाद्या चांगल्या ठिकाणी घेतली तर मित्रांनो ही आपल्याला खूप जास्त चांगली ठरू शकते. आपल्याला यश याच्यामध्ये लवकर भेटू शकतं. मित्रांनो, आज आपण अशाच एका गोष्टीबद्दल चर्चा करणार आहे. अशाच एका गुपचूप आलेल्या रिक्रुटमेंट बद्दल आज आपण चर्चा करणार आहोत. रिक्रुटमेंट आहे बघा, दिल्ली सबऑर्डिनेट सिलेक्शन बोर्ड. मग ह्यामध्ये जे आहे तर दिल्लीमध्ये वॅकन्सी जे आहेत त्या आलेल्या आहेत. सर, दिल्लीच्या वॅकन्सी आहे, मग महाराष्ट्र स्टेट गव्हर्नमेंटसाठी काय? मित्रांनो, ही जी वॅकन्सी आहे ही म्हणजे इक्विव्हॅलंट आहे. जशा आपण म्हणतो याला मिनी IAS म्हणून कन्सिडर केलं जातं. स्टाफ सिलेक्शन कमिशन असेल, त्यानंतर UPSCचे जे काही कॅडर आहेत त्यामध्ये काही असेल, तर ह्यांचा विचार करता याच्या खालोखाल असणारी ही पोस्ट जी आहे ही म्हटली जाते. याला मिनी IAS म्हणून ओळखलं जातं. मग अशा काही जागा आहेत, जवळपास 911 वॅकन्सीज आहे. ASO नावानी एक वॅकन्सी, JEE आणि लीगल असिस्टंट, अशा 4 पोस्ट याच्यामध्ये मिळतात. मग सर, या पोस्टसाठी का बरं आपण इकडे जायला पाहिजे? याची मेन कारण बघा, पॉवर, त्याच्या सोबत जे पैसा आणि दिल्लीमध्ये परमनंट पोस्टिंग असणार आहे. मॅक्झिमम लोकांचा प्रॉब्लेम असतो की स्टाफ सिलेक्शन कमिशन मधून जर आपण ज्यावेळेस एखादी एक्झाम देतोय त्यावेळेस पोस्टिंग तुम्हाला ऑल ओव्हर इंडिया कुठेही असू शकते, पण हे एकदम दिल्लीच्या जवळ राहायला भेटणार आहे. यामध्ये दिल्लीमध्ये जे आहे तर साधारण आपण जर प्रीमियम क्लास जो म्हणतो त्या प्रीमियम क्लासमध्ये आपण राहणार आहोत. त्यामुळं ही एक चांगली ऑपॉर्च्युनिटी आहे ज्यांना याच्यामध्ये काही करिअर करायचं आहे. पण सर, मग पैसा आहे तर मग पगार नेमकी किती? तर साधारण बघा, SSC CGL पेक्षाही खास का बरं आहे? याचं मेन कारण वर्क प्रोफाईल. याचं वर्क प्रोफाईल जे आहे मित्रांनो, बऱ्याचदा मंत्री असतील किंवा IAS अधिकारी जे असतील ह्यांच्याशी थेट संपर्कात आपण या माध्यमातून येतो. लोकेशन जे आहे ते दिल्लीमध्ये कोणत्याही ठिकाणी फिरण्याचं काम तुम्हाला या ठिकाणी नाहीये. वर्क लाईफ बॅलन्स आहे. वर्क लाईफ बॅलन्स म्हणजे नेमकं काय? शनिवार रविवार एकदम निवांत सुट्टी आहे. काही 2-3 पोस्ट आहेत आपल्या. एक पोस्ट आहे की ज्यामध्ये या पद्धतीने आहे. बाकी ASO पोस्टसाठी शनिवार रविवार सुट्टी असणार. बाकीच्यांसाठी मात्र शनिवार वर्किंग असू शकतं. सॅलरी जी आहे ती साधारण लेवल 7 आहे. म्हणजे साधारण अंदाजे हातामध्ये आपण जर पकडलं तर इन हँड सॅलरी जी आहे ती जवळपास 80,000च्या अप्रॉक्सिमेट असणार आहे. ह्या पद्धतीने जर मी म्हटलं तर काही फीचर्स जे आहेत ते याचे विशेष करून खास बनतात. मग सर, या भरतीची रूपरेषा नेमकी काय बनते, कशा पद्धतीने आहे? एक पोस्ट घेऊ आपण आणि त्या पोस्टवरती डिटेल चर्चा करू. त्यानंतर मी बोलतो अर्ज कधी सुरू झाले. 24 फेब्रुवारी पासून हे अर्ज सुरू झालेली आहे. शेवटची तारीख 25 मार्च आहे. 12 वाजेपर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता. रात्री 12 पर्यंत फॉर्म तुम्हाला भरता येईल 25 तारखेला. पण मित्रांनो, शेवटच्या दिवसाची वाट बघू नका. कंपल्सरी आत्ताच्या आत्ता हा फॉर्म भरून टाका. ठीक आहे. सोबत वय, त्याची गणना आणि तारीख हे कधीपर्यंत कन्सिडर केले जातील? 25 मार्च पर्यंत तुमचं जे एज आहे ते कन्सिडर केलं जाणार आहे. मग याच्यासाठी जागा 911 आहेत. परीक्षा शुल्क 100 रुपये आहे. आणि महिला असेल किंवा SC ST असेल, PWBD असेल तर यांच्यासाठी मोफत फॉर्म आहे, फ्रीमध्ये फॉर्म आहे. महिलांनी तर आवर्जून याचा फायदा घेतला पाहिजे. फुकट फॉर्म आहे. परीक्षा द्यायची, परीक्षेचा नेमकं काय काय आहे, काय काय नाही, अभ्यास कसा असतो हे सगळं समजण्यासाठी पण तुम्ही फ्रीमध्ये फॉर्म भरू शकता, अप्लाय करू शकता. SC ST कॅन्डिडेट असेल, बिंदास फॉर्म भरून टाका. त्यानंतर PWBD म्हणजेच काय? जर मी म्हटलं समजा जे फिजिकली हँडिकॅप असतात त्यांना सुद्धा फॉर्मची फीस काहीच नाही आहे. आणि जनरल कॅटेगरीमध्ये बाकीचे मेल कॅन्डिडेट जे आहेत त्यांना फक्त 100 रुपये फीस लागणार आहे. आणि वेबसाईट आहे dssbo.online.nic.in. ही लिंक मी आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये पण देऊन टाकतो. आता आपण कन्सिडर करूया एक करून जागा कोणत्या कोणत्या आहेत, यांना कसं अप्लाय करायचंय, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या डिटेल मध्ये आपण बघूया. या सगळ्यांमधलं सगळ्यात लोकप्रिय पद जे आहे ते म्हणजे ASO ग्रेड 2.
एएसओ जे पद आहे असिस्टंट सेक्शन ऑफिसर, हे एकदम जसं मी आता म्हटलं ना मिनी IAS, मग हे वाला जे पोस्ट असतं असिस्टंट सेक्शन ऑफिसर, हे अत्यंत महत्वाचं एक पद आहे आणि सगळ्यात जास्त 911 पैकी साधारण आपण बघू शकतो 589 जागा ज्या आहेत त्या एएसओच्या आहे. म्हणजे आपण विचार करू शकतो मोर दॅन 50-60% ज्या जागा आहेत त्या सगळ्याच्या सगळ्या कोणाच्या आहे, एएसओच्या आहे. मग याच्यामध्ये नेमकं काय असणार, पोस्ट कोड काय आहे, 804 पोस्ट कोड आहे. विभाग कोणता आहे, सर्व्हिस डिपार्टमेंट, पोल्युशन कंट्रोल आणि अर्बन शेल्टर. सर्व्हिस डिपार्टमेंट, पोल्युशन कंट्रोल म्हणजे दिल्ली मधलं जे पोल्युशन कंट्रोल आहे त्या बोर्डमध्ये आपण काम करणार. अर्बन शेल्टर म्हटल्यानंतर आपल्या मनात येतं की महानगरपालिका वगैरे या टाईपमध्ये, पण मित्रांनो हे एकदम प्रीमियम काम करायचं आहे. अर्बन शेल्टर म्हणजे अशा ठिकाणी तुम्हाला काम करायचं आहे जिकडे दिल्लीमध्ये जे मोठे मोठे लोक आहेत ते ज्या ठिकाणी राहतात त्या ठिकाणी तुम्हाला काम करायचं आहे, म्हणून हे एक वेगळ्या पद्धतीचं काम यामध्ये असणार आहे. मग नेमकं काम काय असणार आहे, हे तर झाले विभाग. काम काय असेल, धोरण तयार करणं, जी काही पॉलिसी आहे ती पॉलिसी ड्राफ्ट तयार करणं, सोबत RTI हाताळणे. म्हणजे काय, आता बघा राईट टू इन्फॉर्मेशन ऍक्ट नुसार काही लोकांनी काही कंप्लेंट केलेल्या असतात, गव्हर्नमेंट बद्दल काही गव्हर्नमेंटच्या अगेन्स्ट काही गोष्टी बोललेल्या असतात आणि मग ह्यांना उत्तर देत असताना RTI टाकलेला असतो. मग यांना उत्तर देत असताना ह्यांना जे काही पॉलिसी फ्रेम करून यांना नेमकं काय उत्तर द्यावं ते काम याचं काय असतं, एक जबाबदारीचं काम आहे. ठीक आहे, सोबत पॉलिसी तयार करणं, पोल्युशनला कंट्रोल करण्यासाठी आपण काय पॉलिसी तयार करू शकतो हे हा एएसओ जो असतो तो डिसाईड करतो. सो ह्या पद्धतीने हे काम आहेत. मग सर याच्यासाठी नेमकं शिक्षण काय पाहिजे, इथे येतो आपला सगळ्यात मोठा रोल. कोणतीही पदवी झालेली असेल, संगणक ज्ञान म्हणजे कम्प्युटर नॉलेज असेल बेसिक वालं, तरी पण तुम्ही याला लागता, या जॉबला तुम्ही जॉईन करू शकता. एवढी इलिजिबिलिटी जी आहे ती यामध्ये असते. वय 21 ते 30 वर्ष. आणि सर संगणक ज्ञान म्हटल्यानंतर MSCIT कंपल्सरी आहे का, बिलकुल नाही. कम्प्युटर नॉलेज म्हटलेलं आहे, तुम्हाला वर्ड, एक्सेल, पॉवर पॉइंट हे सगळं तुम्हाला माहिती असलं पाहिजे. तुम्हाला ते MSCITच करायची आहे असं काही कंपल्शन नाहीये. तुम्ही या व्यतिरिक्त सुद्धा काय करू शकता, अप्लाय करू शकता. पगार किती असणार, साधारण 7th पे नुसार पगार असेल 44,900 पासून तर 1,42,400 पर्यंत हे तुमचं पे बँड असणार आहे. विचार करा, जर मी म्हटलं समजा एवढी सॅलरी आपल्याला मिळते आणि त्यातल्या त्यात काम पण प्रीमियम करायचं आहे आणि निवांत AC मध्ये बसून हे सगळं काम चालणार आहे, कारण तुम्हाला पॉलिसी बनवायची आहे, ड्राफ्ट तयार करायचे, हे काम एकदम निवांत चिलपिल कामं असणार आहे. मग ह्यामुळं हे पद एकदम अत्यंत लोकप्रिय आहे. सर मग कॉम्पिटिशन जी असणार ती दिल्लीतल्या लोकांसोबत असणार, ते पोरं आम्हाला पुढे जाऊ देतील का? अरे घाबरू नका, तिकडे दिल्लीत जे बसलेले त्यामध्ये अर्ध्यापेक्षा जास्त लोक आपल्याकडचे. वन ऑफ माय फ्रेंड इज देअर, माझा एक मित्र आहे जो तिकडे काम करतो आणि तो तिकडे काम करत असताना त्याचं असं म्हणणं आहे की बरंचसं म्हणजे मराठवाड्याचा बराचसा भाग म्हणजे नांदेडचा बराचसा भाग, बरेच आपले लोक जे म्हणजे तिकडे गेल्यानंतर नांदेडमधले बरेच काही मित्र वगैरे आम्हाला भेटले जे की चर्चेनी त्या एकेकानंतर एक तिकडे भेटत गेले. सो ओव्हरऑल जर बघितलं तर आपल्याला वाटतं दिल्ली, पण दिल्लीवरती सुद्धा म्हणजे जे कार्य करणारे आहेत, जे काम करणारे आहेत, गव्हर्नमेंट ऑफिसेस मध्ये आहेत, त्यामध्ये बरंचसं नेटवर्क आपल्या भागातलं पण आहे आणि म्हणून या भागाचा रेफरन्स घेऊन आपण त्या ठिकाणी अजून चांगले काम करू शकतो ना. बघा अधिकाऱ्यांसोबत तुम्हाला काम करायचंय आणि म्हणून एएसओ हे पद जे आहे हे अत्यंत महत्वाचं बनतं. ठीक आहे, एकदम म्हणजे चांगलं प्रीमियम पद ज्याला म्हणतो. जे लोक UPSC करतायत, SSC करतायत, स्टाफ सिलेक्शन कमिशन किंवा MPSCचं राज्य सेवाच मला पाहिजे असं अशा हट्टावरती अडून बसलेले आहे, अशा लोकांसाठी मी विशेष करून सांगेल हे एक पद आहे ज्याला तुम्ही अप्लाय केल्याशिवाय राहायचं नाहीये, कंपल्सरी अप्लाय करा. ठीक आहे, आता हे म्हटल्यानंतर काही लोक मला फोन करतील, मेसेज करतील की सर तुम्ही आमची कॉम्पिटिशन कशाला उगाच वाढवत आहे. पण मित्रांनो खरंच सांगतो, मला वाटतं की ज्या लोकांपर्यंत या गोष्टी गेलेल्या नाही त्या गोष्टी त्या लोकांपर्यंत गेल्या पाहिजे आणि खेड्यातला सगळीकडचा माणूस जो आहे तो हे करू शकत असेल तर बिनधास्त त्याने हे सगळं करावं. चलो आता दुसरं येतं सिव्हिल इंजिनियर साठी. काय आहे इंजिनियर साठी, विशेष करून सिव्हिल साठी याच्यामध्ये वेगळ्या जागा आहे. ज्युनियर इंजिनियर ज्याला JEE म्हणतो आपण, महानगरपालिकेत जशा आहेत तशा दिल्लीसाठीच्या ज्युनियर इंजिनियर म्हणून सिव्हिलच्या वॅकन्सीज आहे. 281 जागा याच्या आहेत. कोड आहे 803. डिप्लोमा प्लस 2 वर्षांचा अनुभव किंवा BTech पण सिव्हिलच पाहिजे. BE सिव्हिल किंवा BTech सिव्हिल चालेल.
ठीक आहे, या दोन्ही पैकी एक जे आहे ते आपल्याला असलं पाहिजे. इथे विशेष नोंद घेण्यासारखं आहे, डिप्लोमा आणि सोबत 2 वर्षाचा अनुभव असेल. हे अनुभव कंपल्सरी गव्हर्नमेंट मधले लागतात बरं का. काळजी म्हणजे अधोरेखित करण्यासारखं की इथे तुम्हाला जो अनुभव आहे तो प्रायव्हेटचा चालणार नाहीये. इथं तुम्हाला अनुभव जो आहे तो गव्हर्नमेंट मधला पाहिजे. किंवा जर मी म्हटलं समजा बीटेक किंवा बीई तुमचं झालेलं असेल, मग तुम्ही अप्लाय करू शकता. ठीक आहे. त्यानंतर आहे वय 28 ते 27 वर्ष. काही विभागांसाठी 30 ते 32 पर्यंत पण व्हॅलिड आहे. 3 विभाग येतात त्याचे, ते पुढे मी इथे आहे बघा. विभाग 3 येतात. दिल्ली जल बोर्ड म्हणजे पाणी पुरवठा जे आहे दिल्लीचं ते. त्यानंतर एनडीएमसी. एनडीएमसी म्हणजे मग आपल्याला वाटतं म्युनिसिपल कॉर्पोरेशन. हे न्यू दिल्ली म्युनिसिपल कॉर्पोरेशन, पण हे ल्युटियन्स दिल्ली म्हणून कन्सिडर केलं जातं. म्हणजे असा प्रीमियम एरिया जगामध्ये ज्या काही बेस्ट असतात त्यांच्यापैकी एक ल्युटियन्स एरिया म्हणून याला कन्सिडर केलं जातं. आणि म्हणून हे एकदम प्रीमियम म्हणतं, ज्या ठिकाणी राष्ट्रपती राहत आहेत, त्यानंतर मोठे मोठे मंत्री वगैरे राहत आहेत, कॅबिनेट मंत्री राहत आहेत, अशा एरियामध्ये तुम्हाला जे आहे तर या एरियामध्ये तुम्हाला काम करायचं आहे. आणि DAMB, मग जर मी म्हटलं समजा असा तिसरा अर्बनसाठी डेव्हलपमेंटसाठीचा विभाग, या 3 विभागांसाठी तुम्हाला या ठिकाणी काम करायचं आहे. विचार करा, प्रीमियम, एकदम प्रीमियम. मग त्या एरियामध्ये पाणी पुरवठा कसा असला पाहिजे, त्याच्या पॉलिसी डिसाईड करणं, तिथं पाणी किती वेळ मिळतंय नाही मिळतंय, या सगळ्या गोष्टी तपासणं. अलॉंग विथ दिस या सोबत बांधकाम असेल ते नेमकं कशा पद्धतीने आहे, प्रॉपरली सगळं स्ट्रक्चर आहे का, या सगळ्या गोष्टी इकडे असेल. यानंतर मी म्हटलं असिस्टंट इंजिनियर सिव्हिल 33 जागा आहे, 802. सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी बीटेक असेल किंवा बीई असेल तर सिव्हिल इंजिनियर असेल तर चालेल. वय कमाल मॅक्झिमम 30 किंवा 32 वर्षांपेक्षा जास्त नसावं. आता 30-32 कॅटेगरीनुसार आपण हे चेंज होऊ शकतात. सो मी जर म्हटलं समजा ह्या पद्धतीने जेई आणि एई या 2 पदांसाठी तुम्ही अप्लाय करू शकता. जर तुम्ही सिव्हिल मध्ये बीई असाल बीटेक असाल तर ह्या 2 पदांना तुम्हाला चूज करता येईल. पण हे सिलेक्ट करत असताना त्या ऑप्शन वाईज जाताना तुम्हाला हे दोन्ही पण त्या ठिकाणी ऑप्शन मध्ये ऍड करता येतील. पहिला बघितला आपण जनरल ग्रॅज्युएटसाठी. दुसरी पोस्ट बघितली आपण सिव्हिल इंजिनियर जे असतात, इंजिनिअरिंग झालेल्या बॅकग्राऊंड मधनं असणारे या लोकांसाठी. तिसरी पोस्ट आहे बघा लॉ पदवीधरांसाठी. LLB वगैरे जे असेल त्या लोकांसाठी, विधी पदवीधरांसाठी लीगल असिस्टंट म्हणून एक पोस्ट असते. ही अत्यंत महत्वाची बनणारी पोस्ट आहे बघा. एकूण जागा 8 जागा यामध्ये पोस्ट कोड आहे 801. काम असणारे कोर्टात सरकारचा बचाव करणे आणि कायदेशीर मसुदा तयार करणे. बऱ्याचदा असं होतं की गव्हर्नमेंटवरती खोटे ॲलिगेशन्स लागलेले असतात. खरे खोटे ते मी सांगत नाही, फक्त ॲलिगेशन असतात. ठीक आहे. आता हे जे ॲलिगेशन्स लागलेले आहे, या ॲलिगेशन्सचा गव्हर्नमेंटनी बचाव करावा, गव्हर्नमेंटचा बचाव करावा, यासाठी जे काम असतं ते लीगल असिस्टंटचं काम असणार आहे. यानंतर एक लीगल मसुदा तयार करणं, प्रॉपरली एक ड्राफ्ट तयार करणं, ज्या ड्राफ्टच्या माध्यमातून जे तर कायदेशीर रित्या आपल्याला सरकारचा बचाव करता आला पाहिजे, हे त्याचं काम असणार आहे. पात्रता कायद्याची पदवी म्हणजे लॉ डिग्री असणं कंपल्सरी आहे. याने LLB कंप्लीट केलेलं असलं पाहिजे, लॉची डिग्री असली पाहिजे. अनुभव 1 ते 3 वर्षांचा अनुभव, एक तर लीगल प्रॅक्टिशनर म्हणून किंवा गव्हर्नमेंट वर्क सरकारी कामामधला जो अनुभव आहे तो याच्यामध्ये लागणार आहे. आणि पगार साधारण 6 ते 7 विभागानुसार बँडनुसार ती चेंज होते. 3 वेगवेगळे विभाग जसं म्हटलं आपण, त्या 3 वेगवेगळ्या विभागांमध्ये यांना अप्लाय करता येऊ शकतं. वय कमाल 30 आणि 35. 30 वर्ष आणि कॅटेगरी असेल तर 5 वर्षांचं एक्झम्पशन, असं 35 वर्षापर्यंत तुम्ही अप्लाय करू शकता. लीगल असिस्टंट नीट बघा एकदा. एकूण जागा 8 आहे. कोर्टामध्ये सरकारचा बचाव करणं, कायद्याची पदवी कंपल्सरी आहे आणि 1 ते 3 वर्षांचा अनुभव जो आहे तो कंपल्सरी आहे. पण हा अनुभव गव्हर्नमेंट वर्क मधला असला पाहिजे. लीगल प्रॅक्टिशनर सुद्धा याला अप्लाय करू शकतात. ओके. सो ओव्हरऑल शॉर्ट मध्ये जर मी सगळ्यांचं सांगायचं झालं ऍट अ ग्लान्स काय होईल बघा. 4 पद या ठिकाणी म्हटलं होतं. ASO साठी कोणतीही डिग्री चालेल, एनी डिग्री, एनी ग्रॅज्युएट तो ASO ला अप्लाय करू शकतो. याला अनुभव पाहिजे का? बिलकुल नाही पाहिजे. 21 ते 30 पर्यंत एज लिमिट आहे. लीगल जर मी म्हटलं तर लॉची डिग्री असणं गरजेची आहे. अनुभव गरजेचा आहे का? 1 ते 3 वर्षाचा, मॅक्झिमम 30 to 35. AE सिव्हिल जे आहे त्याच्यामध्ये बीटेक आणि सिव्हिल याच्यात अनुभव महत्वाचा आहे का? तर बिलकुल नाही. मॅक्झिमम 30 पासून तर 32 पर्यंत अप्लाय करू शकतो. जेई सिव्हिल डिप्लोमा प्लस 2 इयर्सचा एक्सपिरियन्स
आणि बीटेक असेल तर मग मात्र एक्सपिरियन्सची गरज नाही. आणि 18 ते 27 म्हणजेच 32 वर्षापासून 18 मिनिमम आणि मॅक्झिमम जे आहे ते 27 किंवा 30 किंवा 32 म्हणजे काय 27 18 ते 27 हे जे असेल जनरल कॅटेगरीसाठी, ओबीसी मध्ये असेल 30 वर्ष आणि जर एससी किंवा एसटी असेल तर ते असेल 32 इयर्स. अशा पद्धतीने पूर्ण एवढ्या पोस्ट ज्या आहेत त्या बनतात. तुम्ही चेक करा, तुम्ही ह्या जेवढ्या पण गोष्टी आहे यामध्ये तुम्ही बसता का? जर बसत असाल तर तुम्ही एकदम ओके आहात. महत्वाची सूचना, आरक्षणाचे नियम जे काय आहेत, ओबीसीचे काही रूल्स आहेत बघा. ओबीसी एकदम महत्वाचा नियम आहे हा. आरक्षण ज्या वेळेस आपण म्हणतोय त्या वेळेस आरक्षण जे आहे त्या आरक्षणासाठी ओबीसी रूल, ओबीसी दिल्ली जे आहे ते फक्त मस्ट हॅव दिल्ली ओबीसी सर्टिफिकेट, त्यांच्याकडे दिल्ली मधलंच ओबीसी सर्टिफिकेट असणं कंपल्सरी आहे. यानंतर मी म्हटलं ओबीसी बाहेरील राज्य जे असतील म्हणजे दिल्ली मधला कॅन्डिडेट आहे आणि तो ओबीसी आहे, तोच फक्त अप्लाय करू शकतो. राज्याच्या बाहेरचा म्हणजे महाराष्ट्रातला कॅन्डिडेट आहे किंवा गुजरात मधला कॅन्डिडेट आहे किंवा बँगलोरचा म्हणजे चेन्नई मधला कॅन्डिडेट आहे, असा कोणत्याही अदर स्टेट मधला एखादा जर आला तर त्या ठिकाणी त्याला अप्लाय करत असताना ओबीसी म्हणून अप्लाय करता येणार नाही, त्याला जनरल कॅटेगरीमध्येच अप्लाय करावा लागेल. म्हणजे बघा पोस्ट जे आहेत त्या स्पेसिफिक दिल्लीसाठी आहे, पण त्यामध्ये आपण पण अप्लाय करू शकतो. आपल्याला जर गॅरंटी असेल की आपण याला अप्लाय करू शकतो तर त्या केसमध्ये ओबीसी म्हणून आपल्याला करता येणार नाही. बाहेरील राज्यांसाठी ओबीसी नाहीये, तिथं तुम्हाला जनरल म्हणून फॉर्म भरता येईल. एससी आणि एसटी कोणत्याही राज्याचे प्रमाणपत्र चालते. मग सर हे असंच ओबीसी बाहेरच्या राज्यातलं नाही चालत, मग एससी एसटी पण तसंच आहे का? बिलकुल नाही. एससी एसटी ला कोणत्या पण राज्यातला असू द्या त्याला या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या व्हॅलिड आहेत, म्हणजे तो अप्लाय करू शकतो. त्याला काही त्याचा एक स्वतंत्र कोटा आहे, त्या कोट्यातून त्याला अप्लाय करता येईल. ज्यांचं दिल्लीमधनं जे अप्लाय करतायत त्या सगळ्यांनी ओबीसीचं नॉन क्रिमिलियर जे प्रमाणपत्र आहे ते 1/4/2025 ते 25/3/2026 या दरम्यानचेच असले पाहिजे. अप्लाय करतोय त्याच्या अगोदरचं ते प्रमाणपत्र असलं पाहिजे. मग सर ईडब्ल्यूएस वाल्यांसाठी काय असणार आहे? ईडब्ल्यूएस वाल्यांसाठी पण सेम व्हॅलिड तुमचं प्रमाणपत्र जे ते असलं पाहिजे. ओके का? आता येऊ पुढच्या मुद्द्यावरती, निवड प्रक्रिया. मग सिलेक्शन प्रोसिजर काय असते? पोस्ट कळल्या असतील, ओके, सगळ्यांना क्लिअर आहे. मग आता पोस्ट जर कळल्या तर त्यांच्यावरती बेस कसं अप्लाय करता येऊ शकतं? पहिलं टेक्निकल पोस्ट बघा, जेई आणि एईच्या. मग ह्यांचं फॉर्मॅट नेमकं काय असणार आहे? 1 टियर एक्झाम म्हणजे एकच एक्झाम असणार आहे, प्री फक्त. त्यानंतर मेरिट लिस्ट लागेल आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल जेई आणि एई साठी म्हणजे सिव्हिल वाल्यांसाठी. ठीक आहे. दुसरं जनरल पोस्ट ज्या आहेत एसओ आणि लीगल यांच्यासाठी काय असणार आहे? यांच्यासाठी टियर 1 ही क्वालिफाईंग असणार आहे, टियर 2 ही मेरिट डिसाइडर असणार आहे. टियर 1 म्हणजेच प्री वाली एक्झाम, टियर 2 म्हणजेच काय मेन्स वाली एक्झाम आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असणार आहे. डीव्ही सुद्धा असणार आहे. डीव्ही म्हणजे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, तुमचे जे डॉक्युमेंट आहेत ते सगळेच्या सगळे. आणि यामध्ये टियर 1 मध्ये आणि टियर 2 मध्ये इकडे नॉर्मलायझेशन जे आहे ते लागू असणार आहे. एक्झाम कंडक्टिंग बॉडी टीसीएस आयबीपीएस, आणि म्हणून जे काही नॉर्मलायझेशन होतं ते इकडे असणार आहे कंपल्सरी. एएसओ साठी आणि लीगल साठी नेमकं परीक्षेचं स्वरूप कसं असणार आहे नीट समजून घ्या. परीक्षेचं स्वरूप पण एकदम मस्त बघा. टियर 1 मध्ये स्क्रीनिंग टेस्ट असणार आहे, 200 मार्कांची आहे, वेळ 2 तास असणार आहे. आणि जर आपण विचार केला तर 40-40-40 अशा पद्धतीचे साधारण 5 सेगमेंट बनतात. या 5 सेगमेंट मध्ये 200 मार्क केलेले आहे. म्हणजे जनरल अवेअरनेस जे असेल ते 40 मार्कांसाठी 40 क्वेश्चन. रिझनिंग जे आहे बुद्धिमत्ता चाचणी ज्याला 40 मार्कांसाठी 40 क्वेश्चन. मॅथ्स जे असतं क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड याला सुद्धा 40 क्वेश्चन 40 मार्क. हिंदी आणि इंग्लिश साठी 40 क्वेश्चन 40 मार्क. आणि हिंदीसाठी पण इथं एक एक्स्ट्रा विषय जो आहे सब्जेक्ट जो आहे तो ऍड होतो, तो म्हणजे हिंदीचा. मग जनरल अवेअरनेस, रिझनिंग, क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड म्हणजे मॅथमॅटिक्स आणि इंग्लिश असा साधारण सिलेबस जो आहे जो आपल्याला इकडे असतो सेम तसाच सिलेबस इकडे आहे. मग सर एक्झाम जे असेल त्या एक्झामचं मीडियम काय असणार? मराठी असणार का? बिलकुल नाही. हिंदी इंग्लिश किंवा इंग्लिश या पद्धतीने तुम्ही जे आहे तर ह्या मीडियम जे आहे त्याच्यासाठी असेल. टियर 2 मध्ये नेमकं काय असणार आहे? टियर 2 हा गेम चेंजर असणार आहे बघा. आता याच्यामध्ये पार्ट 1 असेल, त्याच्यामध्ये क्वांटिटेटिव्ह, रिझनिंग, जीए, इंग्लिश आणि कम्प्युटरवाला हिंदी गायब होईल आणि तिथे कम्प्युटर येईल.
सोबत 100 मार्कांचा म्हणजे हे 200 मार्काचं 100 मार्कांचं जे एसे रायटिंग, लेटर रायटिंग आणि प्रिसिज रायटिंग अशा पद्धतीने कंपल्सरी 100 मार्क्ससाठी एसे, लेटर आणि प्रिसाइज ह्यांच्यासाठी जे आहे तर कंपल्सरी 100 मार्कांचा एक वेगळा पेपर असणार आहे, डिस्क्रिप्टिव्ह रायटिंग ज्याला म्हणतो आपण, ज्यामध्ये लेटर, प्रिसिज आणि एसे पण असणार आहे. मित्रांनो हे महत्वाचे बनतात. जी लोक युपीएससी तयारी करतायत, युपीएससीची, जी लोक एमपीएससी ची राज्यसेवेची तयारी करतायत, ज्यांचं रायटिंग वगैरे स्किल चांगलं आहे, तर अशा लोकांनी ह्या पोस्टला 100% अप्लाय करा. फायदा आहे मित्रांनो, इकडे तुम्हाला हे निबंध वगैरे सगळं हिंदीमधून नाही तर फक्त आणि फक्त इंग्लिशमध्येच लिहायचे, तर तुमची ऑलरेडी रायटिंगची प्रॅक्टिस आहे. हा फॅक्टर जो आहे तो इकडे डिसिजन मेकर असणार आहे आणि म्हणून एकूण 3 तासांचा वेळ मिळणार आहे. 300 मार्कांसाठीची ही एक्झाम जी आहे ती असणार आहे. डिस्क्रिप्टिव्ह विभागासाठी लेखनाचा सराव जो आहे तो खूप जास्त आवश्यक आहे, डिस्क्रिप्टिव्हची प्रॅक्टिस. आणि म्हणूनच मित्रांनो इंग्लिश पिटारा जे आहे आपलं ऍप जे आहे त्या ऍपवरती डिस्क्रिप्टिव्हची स्पेशल बॅच येईल, कमिंग सून आहे ती अजून, तर ती बॅच येईल. त्या बॅच मध्ये ह्या सगळ्या गोष्टी कव्हर होतील. अलॉंग विथ धिस याच्या सोबतच जो इंग्लिशचा जो पार्ट आहे प्री साठी पण आणि मेन साठी पण याची सुद्धा एक स्पेसिफिक वेगळी बॅच जी आहे ती त्या ठिकाणी करण्यात येणार आहे. चला आता येऊ पुढच्या मुद्द्यावर. मग स्पेसिफिक जेई आणि एई साठी काय असणार आहे? 2 सेक्शन असणार आहे, सेक्शन ए आणि सेक्शन बी एकाच वेळेस, ज्यामध्ये टोटल 200 गुण असणार आहे, 200 मार्क असणार आहे. वेळ 2 तासांचा असणार आहे. मॅथ्स, रिझनिंग, हिंदी आणि इंग्लिश आणि जी आहे 20 मार्क्स इच. प्रत्येक सेक्शन जे आहे ते 20-20 मार्कांसाठी असेल. आणि सेक्शन बी जे असणार आहे ते कोअर, म्हणजे इकडे जर मी म्हटलं टोटल 5 मिळून 100 मार्क आणि 100 मार्कांचं पूर्ण टेक्निकल असणार आहे मित्रांनो. टेक्निकल म्हणजे 100 मार्कांसाठीचं पूर्ण टेक्निकल, 100 मार्क जनरल साठी, अतांत्रिक घटक आणि तांत्रिक घटक. सेक्शन बी मध्ये किमान पात्रता गुण मिळवणे आवश्यक. सेक्शन बी जो आहे तो डिसिजन फॅक्टर असणार आहे. मग इकडे वेगळं नेमकं काय बघा, मॅथ्स, रिझनिंग, सीजीएल साठी जे तयारी ठेवताय सेम त्याच पद्धतीचे आहे. त्याच्यानंतर मी म्हटलं जीएसच्या बाबतीत म्हटलं तर इन्फोग्राफिक्स किंवा पुस्तकं असे ज्याच्यामध्ये वेगळा पूर्ण डिटेल सिलेबस कन्सिडर केलेला आहे, लाईक ल्युसेंट वगैरे असेल त्याचं बुक तुम्ही वापरू शकता. हिंदी ह्यामध्ये सीजीएल पेक्षा सीएचएसएल, सीजीएल जे असतात त्यांच्यापेक्षा हा थोडासा वेगळा, किंवा बँकिंगची तुम्ही तयारी करताय त्याच्यापेक्षा हा थोडासा वेगळा सब्जेक्ट आहे हिंदीचा, हा तुम्हाला एकदा बघावा लागेल वेगळा. डिस्क्रिप्टिव्ह एसे रायटिंग वगैरे तुम्ही ऑलरेडी हे सगळं प्रॅक्टिस केलेलं असणार आहे. सध्याची OICL ची एक्झाम आहे त्याच्यासाठी तुम्ही प्रॅक्टिस केलेलीच असणार आहे. मग ह्यानुसार जर मी म्हटलं समजा तर ओव्हरऑल एकच सिलेबस, मी मागच्या एका जाहिरातीमध्ये बोललो होतो बघा की तुम्ही सिलेबसला टार्गेट करा, एक्झामला टार्गेट नका करू. एक्झाम ह्या ज्या अनेक एक्झाम येतील त्यांच्यापैकी एका एक्झामला आपण टॅकल करू शकतो, पण सिलेबसची तयारी पहिले प्रॉपर करा. ओके. आणि म्हणून मित्रांनो सिलेबस जर चांगला झालेला असेल तर ही तयारी जर तुमची ह्या परीक्षेसाठी सुद्धा कामात येऊन जाईल. निगेटिव्ह मार्किंग ही 0.25% आहे, त्यामुळं अचूकतेवर भर आपण दिला पाहिजे. आणि फायनली जर मी म्हटलं समजा पगार आणि करिअर ग्रोथ काय असते, एकदम भयानक करिअर ग्रोथ आहे. 7th लेवलचं पे अंदाजे 80,000 प्लस DA, TA, DA वगैरे जे म्हणतो आपण ते सगळं. त्यानंतर ज्युनियर इंजिनियर, असिस्टंट इंजिनियर, एक्झिक्युटिव्ह इंजिनियर आणि चीफ इंजिनियर अशा पद्धतीची यांची लीगल हायरार्की असते. सॅलरी पण याच प्रमाणामध्ये वाढते. अत्यंत महत्वाचा प्रश्न आता, डॉक्युमेंट्स नेमकी कोणती कोणती लागतात? फोटो लागतो बघा, फोटोमध्ये व्हाईट बॅकग्राऊंड असलेला पासपोर्ट फोटो काढून घ्या, व्हाईट बॅकग्राऊंडच पाहिजे कंपल्सरी. त्यानंतर स्वाक्षरी आणि थंब इम्प्रेशन, 10वी 12वी आणि पदवी ग्रॅज्युएशन पर्यंतचे मार्क्स, आधार कार्ड ओळखपत्र जे असतं ते, वैध जातीचा दाखला, OBC NCL तारीख तपासून तो जो आपला जातीचा म्हणजे कास्ट सर्टिफिकेट आहे ते आपल्याला या ठिकाणी पाहिजे. एवढ्या गोष्टी ज्या आहेत त्या कंपल्सरी लागतात, अपलोड करायचे असतात तर डॉक्युमेंट, त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी कंपल्सरी लागतील. शेवटच्या तारखेची वाट बघत बसू नका, सर्व्हर एकदम जाम असतं शेवटी, म्हणून लवकरात लवकर जेवढं शक्य तेवढं लवकर हे फॉर्म भरून टाका. आणि मग हे कसे भरायचे याच्यासाठी याच्यावर स्कॅन करून तुम्ही डायरेक्टली जाऊ शकता. मग पात्रता तपासा, OARS या पोर्टलवर नोंदणी करा, 25 मार्चच्या अगोदर अर्ज करून टाका. ही अर्ज करण्यासाठीची आपली वेबसाईट आहे. ठीक आहे, सगळ्यांना एवढं क्लिअर असेल तर लागा तयारीला, आताच लावा ताकद. ठीक आहे, जेवढं लवकर होईल लवकरात लवकर ज्यांचे ग्रॅज्युएशन कंप्लीट झाले त्यांनी या फॉर्मला चुकू नका, कंपल्सरी अप्लाय करा. बँकिंगचे, SSCचे असे लोक असतील की जे स्कोअर तयारी करताय, अशा लोकांनी पण अप्लाय करा. अप्लाय करणं अत्यंत महत्वाचं आहे. चलो, ओके, थँक्यू व्हेरी मच. गुड डे टू ऑल ऑफ यू.